Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे का फुटले? एकनाथ शिंदेनी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये बंड केलं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना न सोडलेल्या ओमराजेंनी आताच का बंड केलं? आताच पक्षविरोधात ते का गेले? याच्याबद्दलची अनेक कारणांची चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे. काहींचं म्हणणं आहे की त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल येणार आहे आणि त्यामधल्या काही गोष्टी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ओमराजे बंड करतायत. तसेच संकेत संजय राऊत यांनी सुद्धा दिले. तर काहींचं म्हणणं आहे ओमराजेंनी सत्ता आणि पैशासाठी हे सगळं बंड केलंय आणि ते एक प्रकारे गट स्थापन करतील किंवा शिवसेनेमध्ये जातील. पण यामध्ये एक वेगळा अँगल आहे, एक वेगळी चर्चा अशी सुद्धा आहे की ओमराजेंना गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक राजकारणामध्ये त्यांची आणि त्यांच्या पक्षाची जी पिछेहाट झाली त्यातून हा ओमराजेंनी निर्णय घेतला का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आणि चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. अनेक चर्चा माध्यमांमध्ये ज्या होत आहेत त्याच्या पलीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी कुठली राजकीय कोंडी ओमराजेंची होत होती, त्यांच्या पक्षाची गळचेपी किंवा त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्यामुळं ओमराजेंनी ही बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे राणा पाटलांचं वाढतं प्रस्त, पाटील कुटुंबियांनी मागच्या काही निवडणुकांमध्ये घेतलेली आघाडी ही ओमराजेंच्या बंडाला कारणीभूत ठरली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ओमराजेंनी 3.25 लाख मतांच्या फरकाने धाराशिव लोकसभा निवडणूक जिंकलेली होती. आता मी तुम्हाला सगळी टाइमलाईन सांगितली काय काय घडलेलं होतं ग्रामीण लेवलवरती आणि त्यानंतर ओमराजे या निर्णयापर्यंत कसे पोहोचले. आता ज्या वेळेला ओमराजेंनी राजकारणामध्ये एंट्री केलेली होती त्यावेळेला त्यांनी शपथ घेतली होती की पवनराजेंचं राजकीय सामर्थ्य संपवण्यासाठी ज्यांनी त्यांची हत्या केली त्यांचं राजकीय प्रस्थ मी कधीही बसू देणार नाही ही शपथ ओमराजे यांनी घेतलेली होती. आणि या शपथ सांगण्याचं कारण सुद्धा असं आहे की मागच्या काही काळामध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर नगरपालिका निवडणूक असतील, जिल्हा परिषदेची निवडणूक असतील, पंचायत समितीच्या निवडणूक असतील किंवा काही प्रमाणात ग्रामपंचायतीच्या सुद्धा निवडणुका असतील ज्या ओमराजे यांच्यासाठी प्रचंड महत्वाच्या होत्या, त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणजेच परिणामी राणा पाटील यांच्या गटाने मोठी आघाडी घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा धाराशिव मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव झाला. आता पराभव कुठे झाला हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर समीकरण कशी बदलत गेली ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं. सगळ्यात आधी कोणत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ओमराजे यांच्या पक्षाचा पराभव झाला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा. त्याच्यामध्ये कळंब, धाराशिव, उमरगा, भूम, परंडा, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरुम या 8 नगरपालिका आहेत. ज्या 8 नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका निवडणुकीमध्ये ओमराजे यांच्या पक्षाला विजय मिळवता आलेला नाही. आता तुम्ही म्हणाल या निवडणुका कशा काय, तर त्याच्यामध्ये धाराशिव आणि कळंब या 2 नगरपालिका ओमराजेंसाठी अत्यंत महत्वाच्या होत्या. कारण कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाचे कैलास पाटील हे आमदार आहेत. ही जागा ओमराजेंसाठी जितकी महत्वाची आहे तेवढीच ती पाटील कुटुंबासाठी सुद्धा आहे, राणा पाटील यांच्यासाठी सुद्धा आहे. कळंब आणि धाराशिव या दोन्ही नगरपालिकांमध्ये ओमराजेंच्या पक्षाचा म्हणजे त्यांच्या गटाचा पराभव झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा, नगरपालिकांमध्ये पराभव झालाय का, तर झाला. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट झाली. तिथे काय झालं, कळंब, धाराशिव, उमरगा, भूम, परंडा, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरुम या 8ही तालुक्यांमध्ये ओमराजेंच्या गटाला एकही पंचायत समितीची निवडणूक जिंकता आलेली नाहीये. त्याच्यामध्ये काय झालं, 5 पंचायत समिती या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तर 3 भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. म्हणजे 8 पैकी 4 शिवसेना आणि 4 भारतीय जनता पार्टी म्हणजेच राणा पाटलांचं गट. इथे सुद्धा ओमराजेंना एकही पंचायत समिती निवडणूक जिंकता आलेली नाहीये. आता नगरपालिका, पंचायत समिती आणि सगळ्यात महत्वाचं राजकीय दृष्ट्या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ओमराजेंना मोठा धक्का सहन करावा लागला. तिथे काय झालं, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणजे राणा पाटलांच्या गटाने पुन्हा एकदा 17 जागा जिंकल्या. 15 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या. ठाकरे सेनेने म्हणजे त्यांच्या पक्षाने ओमराजेंच्या पक्षाने केवळ 7 जागा जिंकल्या आणि 3 काँग्रेसला गेल्या. आता 15 आणि 17 भाजप आणि शिवसेनेने एकत्र केल्या तर तिथे भाजपची सत्ता झाली आणि राणा पाटलांच्या पत्नी ज्यांना ओमराजेंनी लोकसभेला पराभूत केलेलं होतं त्या अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बनल्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की स्थानिक पातळीवरती लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ओमराजेंच्या पक्षाची किंवा त्यांच्या गटाची जी काही पिछेहाट झाली त्यामुळं ओमराजे यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये
त्यांच्यात मरगळ आल्याची चर्चा सुद्धा सुरू होती. आणि म्हणूनच काय केलं तर राणा पाटलांचा जो प्रस्त वाढत गेलं त्यामुळे सुद्धा शिवसेना ठाकरे गटामध्ये अस्वस्थता होती की आपल्याला आता सत्तेत जायला हवं, आपला पक्ष किंवा आपल्या कार्यकर्ते आता आपल्याकडून सुटून चालले. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या अनेक लोकांना पक्षामध्ये प्रवेश देत असल्याचं पाहायला मिळत होतं. म्हणून सुद्धा ओमराजे ते काही प्रमाणामध्ये अस्वस्थ होते आणि राणा पाटलांनी त्यांना अनेक पातळ्यांवरती बॅकफूटवरती ढकललेलं होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की राणा पाटलांनी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हरवलं का तर हरवलं. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की पाटील कुटुंब असेल किंवा ओमराजे निंबाळकर असतील या दोनही राजकीय घराण्यांसाठी कळंब आणि धाराशिव हा विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे. तिथे ओमराजेच तर जिंकलेले होते, पाटील कुटुंबियांचं वर्चस्व सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. अर्थात राणा पाटील हे तुळजापूरचे आमदार असले तरी सुद्धा त्यांचं लक्ष हे धाराशिव कळंब विधानसभेवर नेहमी असतं. आता तिथे ओमराजेंचे समर्थक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे आहेत. पण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं मैदान मारल्यानंतर राणा पाटलांचं साहजिकच लक्ष हे कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघ आहे. आणि म्हणूनच याचाच भाग म्हणून त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील झेडपीच्या अध्यक्ष झाल्या, पण त्यांच्या मागे जी काही यंत्रणा राबत होती ती यंत्रणा एक प्रकारे मल्हार पाटील चालवत होते अशी सुद्धा चर्चा आहे. म्हणूनच मल्हार पाटील यांची जेवढी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होते ओमराजेंच्या विरोधात, त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ही कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये मल्हार पाटील हे निवडणूक लढू शकतात. आणि यामुळे काय होऊ शकतं तर ओमराजेंना ज्या मागच्या 3 निवडणुकांमध्ये धक्का सहन करावा लागला, मग आपला बालेकिल्ला पण जातो की काय अशी शंका व अस्वस्थता ही ओमराजे यांच्या मनामध्ये होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या वेळेला धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर आला, पूरस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला अनेक ठिकाणी ओमराजे आणि कैलास पाटील हे ग्राउंडवर होते. लोकांना 24 तास त्यांनी पुरामधून बाहेर काढण्याचं काम केलं. पण नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या पराभवानंतर ओमराजे आणि कैलास पाटील यांना कुठेतरी वाटलं असावं की आपण एवढी मेहनत करून सुद्धा लोक आपल्या मागे उभे राहत नाहीयेत, म्हणून त्यांना निर्णय घेण्याची वेळ आली का हा सुद्धा प्रश्न या सगळ्या घडामोडी मागे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं राणा पाटलांनी जे काही लक्ष वाढवलेलं होतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि खास करून धाराशिव लोकसभेसोबतच कळंब विधानसभेमध्ये सुद्धा, त्यामुळे सुद्धा एक प्रकारे ओमराजे यांची अस्वस्थता होती. आता पवनराजे आणि पद्मसिंग पाटील यांच्या राजकारणाची जी प्रतिस्पर्धा होती तीच प्रतिस्पर्धा सुद्धा कळंब विधानसभेतच होती. त्यामुळं मी जे काय तुम्हाला सांगतोय राजकीय म्हणजे ग्रामीण भागातले किंवा स्थानिक राजकारणातले जे छोटे छोटे मुद्दे आहेत ते सुद्धा ओमराजे यांनी बंडखोरी करण्यात कारणीभूत ठरले का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं राणा पाटलांची घौडदौड रोखायची असेल, राणा पाटील ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये त्यांचं प्रस्ताव वाढवतायत, जी शपथ ओमराजेंनी राजकारणात एंट्री करताना घेतलेली होती की पाटील कुटुंबाचं वर्चस्व तर त्यांचं प्रस्ताव मी वाढू देणार नाही, ते प्रस्ताव आता वाढताना ज्यावेळेला ओमराजेंनी पाहिलं जशा पद्धतीने राणा पाटील एकामागून एक मैदान मारतायत, त्यामुळे सुद्धा आपल्याला आपली राजकीय पोझिशन घ्यावी लागेल अशा प्रकारचा दबाव ओमराजे यांच्यावरती होता का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ओमराजेंनी बंडखोरी करण्यामागचं जे चलाकीचं राजकीय गणित आहे ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. आता साधारण तुम्ही जर बघितलं जिल्हा परिषदेमध्ये ओमराजे यांच्या शिवसेनेकडे 7 जागा आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत जिल्हा परिषदेमध्ये. आणि जर ओमराजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर वेगळा गट स्थापन करून जर शिवसेनेसोबत युती केली तर एकनाथ शिंदेची शिवसेना 15 आणि ओमराजेंची शिवसेना म्हणजे त्यांचा पक्ष म्हणजे ते जर त्यांच्यासोबत गेले तर 15 अधिक 7 21 जागा होतात. भारतीय जनता पार्टीकडे 17 जागा आहेत. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून भाजपला नाही तर राणा पाटलांना एक प्रकारे साइडलाईन करण्याचा सुद्धा प्लॅन ओमराजे यांचा असू शकतो. म्हणजे त्यांना एक प्रकारे कॉर्नर करून आपली शिवसेना कशी मोठी करता येईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या मागून राणा पाटलांच्या विरोधात आपलं राजकीय प्रश्न कसा वाढवता येईल याचा सुद्धा प्लॅन हा ओमराजे यांच्या डोक्यामध्ये असू शकतो. आणि हे केवळ जिल्हा परिषदेपुरतं नाहीये, अनेक नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं संख्याबळ अधिक आहे. म्हणजे भाजपपेक्षा काही प्रमाणात जास्त आहे, तर काही ठिकाणी भाजप नंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे सदस्य ओमराजेंबरोबर जर गेले, ओमराजेंच्या बंडात सहभागी झाले तर त्या अशा वेळेला राणा पाटलांना कॉर्नर करण्यासाठी
शिवसेना एकनाथ शिंदे आणि ओमराजे सोबत गेलेले लोक वेगळा गट स्थापून भाजपला शह देण्याचं काम सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये करताना आपल्याला आगामी काळामध्ये म्हणजे पाहायला मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ओमराजेंच्या वडिलांचा हत्येचा निकाल येणार आहे म्हणून ते गेले असावेत, ही चर्चा सुरू आहे. संजय राऊत आरोप करतात की त्यांना पैसे देण्यात येत आहेत, 15 कोटी रुपये देण्यात येत आहेत, 50 कोटीचं त्यांना आश्वासन दिलं गेलंय. या सगळ्या गोष्टी चर्चा असल्या म्हणजे आता या कधी उघड होतील हा वेगळा मुद्दा आहे, संशोधनाचा मुद्दा आहे. पण ग्रामीण राजकारणामध्ये स्थानिक राजकारण सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये कारणीभूत करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सुद्धा सुरू आहे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, अनेकांना असं वाटतं की ओमराजेंना लोकसभा निवडणूक सोपीच आहे, ते सहज जिंकू शकतात, मशालीवर पण जिंकतील आणि धनुष्यबाणावर पण जिंकतील. पण इथेच खरी मेघ आहे. म्हणजे ओमराजेंना टेन्शन आहे का? म्हणजे अनेकांच्या मते त्यांना टेन्शन नाहीये, पण त्यांचं टेन्शन या वेळेला वाटलंय. ते कसं वाटलंय सांगतो तुम्हाला. राजेंद्र राऊत जे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत, कुठून आहेत ते येतात बार्शीतून. बार्शी विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातला भाग आहे. दुसरा, औशामधून भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. औसा हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभेचा पार्ट आहे. म्हणजे बार्शी आणि औसा हे दोन विधानसभा मतदारसंघ जे ओमराजेंच्या मतदारसंघात येतात, तिथे भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे आपल्या लोकांना ताकद द्यायला सुरुवात केली आहे. आता औशामध्ये ऑलरेडी भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार आहेत. मग तिथे सुद्धा एक प्रकारे लिंगायत चेहरा म्हणून बसवराज पाटील यांना भाजपने पुढे केलेलं आहे. राजेंद्र राऊतांना भाजपने पुढे केलेलं आहे. कारण राजेंद्र राऊतांनी मागच्या काही काळामध्ये बार्शीमध्ये तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी काय आघाडी घेतली आहे त्याचं बक्षीस म्हणून भाजपने त्यांना तिकीट दिलंय किंवा त्यांना आमदार केलंय. या दोन्ही नेत्यांना जर संख्याबळ तर बघितलं तर औसा आणि बार्शीमध्ये हे दोन्ही नेते सहज निवडून येण्याची शक्यता आहे. पण या दोन लोकांच्या निवडीमुळं, या दोन लोकांना उमेदवार देण्यात आल्यामुळं एक प्रकारे आपल्याला ही येणारी लोकसभेची निवडणूक सुद्धा अवघड जाऊ शकते याची कल्पना ओमराजे यांना आहे. म्हणून ओमराजे हे महायुतीच्या एक प्रकारे पिंजऱ्यात शिरण्याचा प्रयत्न करतायत का, महायुतीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत का? कारण महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये साधारण सूत्र असतं, जिंकलेला खासदार त्याला तिकीट, म्हणजे विनिंग सीट ती त्या पक्षाला जाईल. मग जर त्यांनी प्रवेश केला तर एकनाथ शिंदे हे भाजपकडे धाराशिव लोकसभेची जागा ओमराजे यांच्यासाठी मागू शकतात. जर ओमराजे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर त्यामुळं आपली लोकसभेची सीट सेव्ह करण्याचा प्रयत्न ओमराजे करतायत का? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय धाराशिव आणि कळंब विधानसभेचं गणित, म्हणजे त्यांना आपला माणूस जिंकताना कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघ राणा पाटलांच्या ताब्यात जायला नको, त्यांनी तिथं जिंकून यायला नको. जरी त्यांच्याकडे झेडपी असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, पण आपले गड राखण्याचा प्रयत्न हा ओमराजे यांच्याकडून होतो आहे. अर्थात काही जी लोक आता कारण सांगतात की आमच्या विकास कामांना निधी मिळत नाही, आम्ही जी डिमांड करतो डीपीसीच्या बैठकीमध्ये त्याच्यासाठी आम्हाला कामांना निधी दिला जात नाही, तर ही चर्चा सार्वत्रिक आहे. का धाराशिव जिल्ह्यापुरती नाहीये. सत्ताधारी पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा विरोधातल्या नगरसेवकांना पैसे देत नाही, ही विरोधकांची तक्रार आहे. तर ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे तक्रार विरोधकांची. हे आरोप आतापर्यंत झालेले आहेत. त्यामुळं हे कारण आहे का? तर हे ओमराजे जेव्हा अनेकदा ओमराजेंनी सुद्धा सांगितलेले की आम्हाला पैसे मिळत नाही वगैरे वगैरे, आणि टोकाची टीका भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती ओमराजे यांनी यापूर्वी केलेली आहे. आता मुद्दा येतो पवनराजे हत्या प्रकरणाचा. संजय राऊतांनी जो आरोप केलाय की जर तुम्ही आमच्या गटामध्ये प्रवेश केला तर आम्ही तुमचा निकाल तुमच्या बाजूने लावून देऊ, असं आश्वासन ओमराजे यांना देण्यात आलेलं आहे. असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय. आता सगळ्यांना माहिती आहे की पवनराजे हत्याकांडाचा निकाल हा पुढच्या काही दिवसामध्ये येणार आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, चौकशी पूर्ण झालेली आहे. दोन्ही कुटुंब म्हणजे पद्मसिंग पाटलांवरती जे काही आरोप करण्यात आलेले होते त्यांचंही कुटुंब आणि ओमराजे यांचंही कुटुंब कोर्टामध्ये हजर होतं, पण ही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि पुढच्या 1, 2 ते 3 दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल येईल. या निकालामुळे ओमराजेंनी पक्षप्रवेश केलाय का? तर याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाल्या. अर्थात आता याच्यावरती आपण कॉमेंट्स करणं गरजेचं मला वाटतं आवश्यक नाहीये, कारण ज्या वेळेला ओमराजे या सगळ्या प्रकारावरती भूमिका घेतील संजय राऊतांच्या आरोपांवरती, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी कशा घडल्या हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. आता औशामधून येणारे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत सोमवंशी यांनी एक प्रकारे महायुतीमध्ये प्रवेश केला. सोबतच त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते होते, म्हणजे आपला पक्ष महायुतीच्या दिशेने पळत असेल तर मग ओमराजे त्या जहाजात थांबणार का, असा जो प्रश्न होता त्याचा उत्तर ओमराजे निंबाळकर यांनी या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं. आता आज दिल्लीमध्ये बैठक होती. या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाच्या अधिकृत बैठकीला म्हणजे संसदीय पक्षाच्या बैठकीला हजर नव्हते. आता त्यांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे आणि त्यांना कारण सांगण्यासाठी वेळ काळ सुद्धा दिला जाईल. जर तेवढ्या वेळेत जर त्यांनी उत्तर दिलं नाही
तर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावरती अपात्रतेची म्हणजे खासदारकी रद्द करण्याची नोटीस त्यांना दिली जाईल आणि तिथून पुढे सगळा कायदेशीर खेळ हा सुरू होईल, कायदेशीर लढाई सुरू होईल. त्यामुळे शिवसेनेच्या या बंडा मागे नेमकं काय घडतंय, ओमराजे यांच्या बंडा मागे नेमकी कुठली कारणं होती, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा आमचा प्रयत्न तुम्हाला होता. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.